सिल्लोडमधल्या वासडी नावाच्या एका लहानशा गावाने आपली ओळख पेढ्यांचं गाव अशी केले। हे गाव पेढ्याचं गाव म्हणून कसं ओळखलं जाऊ लागलं हे एका विशेष रिपोर्टमधून पाहूयात। हे आहे कन्नड तालुक्यातलं वासडी हे गाव। जेमतेम 4000 लोकवस्ती असलेल्या या गावात 20 ते 25 पेढ्यांची दुकानं आहेत। अंजना नदीच्या काठावर वसलेल्या या गावात पारंपरिकरित्या शेती हाच व्यवसाय होता। इथं पशुपालकांची संख्या जास्त असल्यानं दुधाचं उत्पादनही जास्त होतं। ही गोष्ट हेरून सुमारे 50 वर्षांपूर्वी राजाबापू कुलकर्णी यांनी पेढे बनवायला सुरुवात केली। त्यावेळी राजाबापू कुलकर्णी हे बस स्थानकात पेढे विकत असल्याचं या गावचे सरपंच सांगतात। वासडी बस स्टॉपला पेढ्याचे 20-25 दुकानं आहे, तरी प्रत्येक दुकानावर 15-20 किलो पेढा दररोज विकतो आणि त्यांच्या घरचा उदरनिर्वाह या पेढ्यावर भागतो। दिवसाकाठी प्रत्येक पेढ्यावाला 1000-500 रुपये कमवतो। मात्र आता या लहानशा गावात पेढ्यांची भरपूर दुकानं निघाली आहेत। इथले युवक इतरांकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करून इतरांना रोजगार देत आहेत। सुप्रसिद्ध वासडी गावामध्ये पेढा बनतो। या पेढ्याच्या माध्यमातून 15 ते 20 कुटुंबामध्ये बेकारी हटलेली आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येकांना 500 ते 1000 रुपये रोज प्रतिप्रमाणे त्यांना मुबलक पैसा मिळतो। त्यातून हा व्यवसाय आम्ही प्रगत करण्यात आलेला आहे। एकीकडे नोकरी करता शहरात स्थलांतरित लोकांची संख्या वाढतीये, त्यामुळे शहरांवर ताण पडतो। मात्र इथले युवक दुसरीकडे कुठे स्थलांतरित होण्याऐवजी इथेच उद्योग करत असून त्यांचा हा उद्योग गावच्या विकासाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हातभार लावतोय। या गावच्या पेढ्यांना सभोवतालच्या जिल्ह्यातूनही मागणी येत असल्याने युवकांमध्ये व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास वाढतोय। अनिल साबळे, लोकशाही मराठी, सिल्लोड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।